माय चॅनल. आज मी बनवत आहे सांडग्याची भाजी. त्यासाठी काय काय लागतं? कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रकचं वाटण. आता आपण टोमॅटो कट करून घेऊ. सांडगं भाजून असं अर्ध कच्चं करून घेऊ. अजून काय मग चाललंय? आहे का तुमच्या गावाला पाऊस पाणी? कुठल्या कुठल्या सिटीतनं बघताय मला तेवढं कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्वारी भाकरी लई बारका असून लई मोठे. हे नाही टाकताय, मस्त आहे. अशी कडक कडक बनवायची. कडक कडक भाकरी बरोबर ना सांडग्याची भाजी एवढी एक नंबर लागती ना. ट्राय करा. आणि घरगुती सांडगं मी स्वतः बनवलेलं आहे. एकटीने बनवलंय तो उन्हाळ्यात. उन्हाळ्यात सामान भरपूर. हे असं पाऊस पडला की मस्त लागतं. कुठल्या तुमच्या भाज्या आणा, फिक्का पडतं ह्या भाजी. मी आता साध्या तव्यात करते, तुम्ही काळ्या तव्यात करा. काय मस्त लागतंय. आता पहिल्यांदा आपण कांदा जरा मस्तपैकी लालसर असा भाजून घेऊ. कमी गॅसवर मीडियम फ्लेमवर ठेवायचं. मी काय मिक्सरमध्ये बारीक केलं नाही, खलबत्यात टाकलेलं आहे. जे महाराष्ट्रात राहतील किंवा गावाकडे राहतील त्यांना माहीत आहे खलबत्ता म्हणजे. भाजत आलं की आपलं हळद जरा टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. वास पण छान आहे. थोडंसं पाणी शिजून घेण्यासाठी थोडंसं. मसाला करपून म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. आता ह्यात चटणी टाकून देऊ. तुम्हाला जेवढी लागते ते. मला तर झणझणीत तिखट लागतं. हे आहे सोलापूर पद्धतीचे तिखट. सोलापुरी झणझणीत ठसका आहे. झणझणीत काय ठसका. आता असा खूप छान रंग येईल. झाले मिक्स करून पाणी घालायचं. सांडगे टाकलं की नंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आली की मग ह्यात सांडगे टाकायचे. कोणाला शेंगाचं कूट टाकू वाटलं टाकू शकताय आणि
ज्वारीचं पीठ लावायचं. मी तर ज्वारीचं पीठ लावते मस्तपैकी. टाकायचं आणि मस्तपैकी शिजू द्यायचं. किती मिनिटं? एक 10 मिनिटं शिजू द्यायचं. बोल. कडक कडक भाकरीसोबत हे मस्तपैकी मटकीच्या डाळीचे सांडगे. तुम्ही पण ट्राय करून बघा, मस्त. त्याच्यासोबत लोणचं वगैरे असेल तर लोणचं, कांदा, लिंबू, टोमॅटो, मस्त. ट्राय करून